एका दुपारी एका जुन्या वाड्याच्या दारावर जोरात थाप पडली. बाहेरून एका वृद्ध पोस्टमनचा आवाज आला, "पत्र घ्या, कोणाचं तरी पत्र आलंय." आवाज ऐकताच आतून एका लहान मुलीचा आवाज आला, "काका, आलेच मी, थोडा वेळ थांबा." पण 5 मिनिटे उलटून गेली तरी कोणाचेच दर्शन झाले नाही. पोस्टमनचा धीर सुटत चालला होता. रणरणत्या उन्हात उभे राहून तो थकला होता. तो चिडून ओरडला, "अरे बाबा, कुणी आहे का? लवकर या, मला अजून खूप ठिकाणी जायचं आहे. मी जास्त वेळ थांबू शकत नाही." मुलगी आतून पुन्हा म्हणाली, "काका, तुम्हाला घाई असेल तर पत्र दाराखालून सरकवून द्या. मला यायला अजून थोडा वेळ लागेल." आता मात्र पोस्टमनचा पारा चढला. तो झोकात म्हणाला, "नाही, हे रजिस्टर पत्र आहे. यावर सही हवी आहे. मी इथेच उभा आहे. लवकर बाहेर ये." जवळपास 10 मिनिटांनंतर हळूहळू दरवाजा उघडला गेला. पोस्टमन त्या मुलीवर ओरडणारच होता. इतक्यात त्याचे शब्द ओठांवरच थिजले. समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे पाणावले. समोर एक छोटीशी निष्पाप मुलगी उभी होती, जिला एक पाय नव्हता. ती अपंग होती आणि कुबड्यांच्या आधाराने चालत दरवाजापर्यंत आली होती. तिने मोठ्या निरागसतेने आपला हात पुढे केला आणि म्हणाली, "द्या काका, माझे पत्र." पोस्टमनचा सगळा राग एका क्षणात विरघळून गेला. त्याने अपराधी भावनेने पत्र दिले, तिची सही घेतली आणि काहीही न बोलता तिथून निघून गेला. ती मुलगी घरात बहुतेक वेळ एकटीच असायची. तिची आई आता या जगात नव्हती आणि वडील नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचे. सकाळ संध्याकाळ एक कामाला असणारी मावशी तिच्यासोबत असायची. पण दिवसाचा मोठा काळ ती आपल्या एकाकीपणाशी झुंज देत असे. मैत्रीचा नवा प्रवास काळ पुढे सरकत गेला. आता जेव्हा कधी त्या मुलीच्या नावाचे पत्र यायचे, तेव्हा तो वृद्ध पोस्टमन संयमाने दारावर उभा राहायचा. तो आता घाई करायचा नाही. हळूहळू त्यांच्यात एक भावनिक नाते तयार झाले. एका पावसाळ्याच्या दिवशी त्या मुलीचे लक्ष पोस्टमन काकांच्या पायांकडे गेले. तिने पाहिले की एवढ्या वयातही ते अनवाणी फिरत होते. त्यांच्या पायात साधी चप्पल किंवा बूटही नव्हते. तिचे मन हेलावले. जेव्हा पोस्टमन काका पत्र देऊन निघून गेले, तेव्हा तिने ओल्या मातीवर उमटलेल्या त्यांच्या पावलांच्या ठशांवर एक कागद ठेवला आणि पेन्सिलने त्यांच्या पायाचे माप आखून घेतले. दुसऱ्याच दिवशी तिने आपल्या घरच्या कामावाल्या मावशीकडून त्या मापाचे नवीन बूट मागवून घेतले आणि ते जपून ठेवले. काही दिवसांनी सण आला. सणासुदीला पोस्टमन सर्व घरांतून बक्षीस, दिवाळी किंवा भेट मागायला जात असे. त्याने विचार केला की या लहान मुलीकडे मी काय मागावे, पण त्या गल्लीत आलोच आहे तर तिला भेटून तरी जावे. रिकाम्या हाताने भेटणे त्याला योग्य वाटले नाही, म्हणून त्याने स्वतःच्या खिशातून 5 रुपये काढून मुलीसाठी चॉकलेट विकत घेतले. दारावर थाप पडली. "कोण?" आतून आवाज आला, "मी ग बाळा, तुझा पोस्टमन काका." मुलीने आनंदाने दरवाजा उघडला. काकांनी तिला चॉकलेट दिले आणि म्हणाले, "घे बेटा, तुझ्या या गरीब काकांकडून ही छोटीशी भेट." मुलगी खूप आनंदी झाली. तिने काकांना क्षणभर थांबायला सांगितले आणि आतून एक मोठा बॉक्स घेऊन आली. "काका, ही माझ्याकडून तुम्हाला सणाची भेट." ती म्हणाली. पोस्टमन गोंधळला. "अगं वेडे, मी तुझ्याकडून भेट कशी घेऊ?" पण मुलीच्या आग्रहाखातर त्याने तो डबा स्वीकारला. घरी गेल्यावर जेव्हा पोस्टमनने तो डबा उघडला, तेव्हा त्याचे हात थरथरू लागले. त्यात एक जोडी नवीन बूट होते. त्या लहान मुलीने आपल्या गरिबीतही त्याच्या पायांची काळजी केली होती, हे पाहून त्याला रडू कोसळले. दुसऱ्या दिवशी तो पोस्ट ऑफिसमध्ये गेला आणि पोस्टमास्तरला म्हणाला, "सर, माझी बदली दुसऱ्या भागात करा. मी आता त्या गल्लीत पुन्हा जाऊ शकणार नाही." पोस्टमास्तरने आश्चर्याने विचारले, "असे का?" तेव्हा पोस्टमनने ते बूट टेबलावर ठेवले आणि हुंदके देत म्हणाला, "सर, त्या अपंग मुलीने माझ्या अनवाणी पायांना बूट तर दिले, पण मी तिला पाय कुठून आणून देणार? तिच्या त्या उपकारांचे ओझे मी पेलू शकणार नाही." ही कथा आपल्याला शिकवते की माणुसकी ही शारीरिक पूर्णत्वापेक्षा मोठी असते. आपल्याकडे काय नाही याचे दुःख करण्यापेक्षा इतरांच्या गरजा ओळखणे आणि त्यांना मदत करणे हीच खरी सेवा आहे. नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही भावनेच्या नात्याने अधिक घट्ट असू शकतात. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.